उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता आठवड्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र दुःखासोबतच या घटनेभोवती अनेक प्रश्न, शंका, संयम निर्माण झाले आहेत. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, पण पण यामधल्या 5 व्यक्तींच्या फोटोमुळे धक्कादायक खुलासा झालाय. ज्या व्यक्तीचा फोटो कॅप्टन म्हणून लावला गेला आहे, ती व्यक्ती ती नाहीये, असा दावा करण्यात आलाय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? सविस्तर बघूया. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45च्या सुमारास अजित पवार यांचं खाजगी विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं. या विमानात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जण प्रवास करत होते. यामध्ये अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को पायलट शोभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. दुर्दैवाने या भीषण अपघातात 5ही जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सुरुवातीला ही एक दुर्दैवी घटना मानली जात होती. मात्र जशी-जशी माहिती समोर येऊ लागली, तसे-तसे संशयाचे धागेदोरे उलगडू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या अपघाताबाबत उघडपणे शंका व्यक्त केल्या. हा केवळ अपघात होता की घातपात असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. अजित पवार यांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर या अपघातामागे काही वेगळं कारण आहे का? याबाबत चर्चा सुरू झाली. या संपूर्ण प्रकरणात कॅप्टन सुमित कपूर यांची भूमिका केंद्रस्थानी आहे. कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे तब्बल 16,000 तास विमान उडवण्याचा अनुभव होता. मात्र त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिली असल्याची माहिती समोर आली आहे. विमान उड्डाणापूर्वी करण्यात येणाऱ्या अल्कोहोल चाचणीत ते 2 वेळा पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. उड्डाणापूर्वी मद्यपान केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यामुळे या अपघाताबाबतचा संशय आणखी गडद झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 28 जानेवारी रोजी कॅप्टन सुमित कपूर हे अजित पवार यांच्यासोबत जाणार नव्हते. त्यांच्या जागी दुसरा पायलट नियोजित होता. मात्र तो पायलट बहुतेक वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ऐनवेळी सुमित कपूर यांच्याकडे विमानाची जबाबदारी देण्यात आली. हा संपूर्ण घटनाक्रम सुमित कपूर यांच्या मित्रांनी सांगितला आहे. मित्राच्या म्हणण्यानुसार सुमित कपूर यांचं त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम होतं. कुटुंबापेक्षाही अधिक प्रेम ते विमान उड्डाणावर करायचे. त्यामुळेच या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्या मित्रपरिवारांकडून करण्यात आली आहे. या अपघातानंतर सोशल मीडियावर आणखी एक गोंधळ उडाला. विमानाच्या मूव्हमेंट लेटरचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या मूव्हमेंट लेटरमध्ये कॅप्टन साहिल मदान आणि यश अशी नावं नमूद होती. त्यामुळे अनेकांनी कॅप्टन साहिल मदान कोण आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. Instagramवर साहिल मदान यांचे प्रोफाईल सापडलं, ज्यामध्ये ते पायलटच्या गणवेशात दिसत होते. याच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी कॅप्टन साहिल मदान यांचा अपघातात मृत्यू झाला असा समज करून त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. या गोंधळावर अखेर कॅप्टन साहिल मदान यांच्या पत्नी सज्जाम सैनी यांनी Instagramवर स्टोरी शेअर करत सत्य समोर आणलं. कॅप्टन साहिल मदान हे माझे पती आहेत. माझे ते अपघातग्रस्त विमानात नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सज्जाद सैनी ह्या पेशाने मेकअप आर्टिस्ट आहेत. काळजीपोटी फोन करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आणि या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या 5ही जणांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या. आज अजित पवार यांच्या निधनानंतर आठवडा उलटूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा अपघात नेमकं कसा झाला? पायलट बदलण्याचा निर्णय का आणि कसा झाला? विमानाच्या सुरक्षिततेबाबत नेमकं काय चुकलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या राज्यकारणात खोल परिणाम होणाऱ्या या घटनेची सखोल, पारदर्शक, निष्पक्षीय चौकशी व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे. कारण अजित पवार हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व होतं.
त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि प्रश्न आजही महाराष्ट्राला अस्वस्थ करत आहे. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.